काय हे, मी प्रेमात पडलोय. बाबा आई त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. हो मग जाऊया की. केव्हा बोलवलंय? आज. चला मी तयार आहे. हो हे काय? बाय द वे तू कुठल्या स्पा मध्ये जातेस का? स्पा म्हणजे जिथे हाय सोसायटीतल्या बायका आपलं डोकं धुवून घ्यायला जातात. फोन वाजतो. फोन वाजतो. वाजू दे. स्नेहा फोन वाजतोय केव्हाचा? ऐकू येतंय मला बाबा. अरे मग उचल ना. बाबा उजव्या हातात घेतलाय. अभिषेकचा फोन आहे. घे 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 घे. म्हणूनच घेत नाहीये ती. म्हणजे अरे बॉयफ्रेंड आहे ना तिचा. त्याला सोडलंय मी. का काय का? हा तुमच्यामुळे झालंय सगळं. आता मी काय केलंय? तुम्ही काही केलं नाहीत ना म्हणूनच झालंय हो सगळं. बघ कोड्यात बोलू नकोस, मला कळेल असं सांग. तुम्ही ते प्रमोशन नाकारलं नसतं ना तर आज आपल्याला कमी लेखाची संधी त्यांना मिळालीच नसती ग. आणि तुला तरी काय गरज होती का एवढी बढाई मारायची? खाली गाडी उभी केली आहे आणि त्याची काळजी ड्रायव्हर घेतोय म्हणून. अरे मला काय स्वप्न पडलं होतं का की तो रिक्षावाला भाडं मागायला वर येईल म्हणून? हे बघ. अगं बघ तरी तो काय म्हणतोय. काही नको. हे बघ आई मला त्याच्यात अजिबात म्हणजे अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही. अभि मला तुझ्याशी बोलायचं नाही. हो य. बरं झालं ना आपल्या काळात मोबाईल नव्हता, नाहीतर आपलं लग्न कधीच झालं नसतं. हो आणि तेच एका अर्थी बरं झालं असतं. सत्य आहे. अभि मी तुला सांगितलं ना मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. अगं पण मला तुझ्या आई बाबांना येऊन भेटायचंय. काही गरज नाही. मला त्यांची माफी मागायची आहे. ते घरातच नाही. कुठे गेले? माझ्यासाठी ना स्थळ बघायला गेले. स्नेहा तू आता कुठेच ते मला सांग, मी तुला आत्ताच्या आत्ता तिथे येऊन भेटतो. काही गरज नाहीये सांगितलं ना. आणि तसंही मी माझ्या एका नवीन मित्राबरोबर आहे. अच्छा मित्राबरोबर? हो. पण मला तर तो तुझा भाऊ वाटतोय. तू इथे काय करतोयस? आणि मी सांगितलं ना मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. त्या दिवशी तुझी मम्मी माझ्या आई बाबांचं वाटेल तसं इन्सल्ट करत होती आणि तू मग गप्पा बसला होतास. स्नेहा ग म्हणून तर मी इथे आलो ना. अंकल आंटी माझी मम्मा तुमच्याशी जे काही वागली त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अरे तू कशाला सॉरी म्हणतोस? खरं तर आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो म्हणून आम्हीच दोघं सॉरी. स्नेहा प्लीज मला आणखीन एक चान्स दे. आमच्या समोर? बाबा अहो तो काय बोलतोय? तुम्ही काय बोलताय? हे बघ हवं तर मी माझ्या मामा अँड डॅडना इथे घेऊन येतो. चालेल चालेल जेवायलाच घेऊन ये. काही नको. ते इथे आल्यावर आमचा इन्सल्ट करतील. नाही करणार प्रॉमिस. मग कधी घेऊन येशील? मी ना त्यांच्यासाठी छान छान पदार्थ करीन टीव्हीवर न पाहिलेले. काही नको. ते इथे येणार नाही. ते इथे येतील. कधी आणू बोल? येते गुरुवारी? नाही गुरुवारी नको. का? हे बोलतायत बाबांचा वार आहे ना. अच्छा म्हणजे स्नेहाचे आजोबा येणार आहेत का? नाही नाही ते गेले वर. बाबा म्हणजे आध्यात्मिक बाबा. मग रविवारी? नाही रविवारी पण नको. का? हे बोलतायत. आमच्या ऑफिसात सत्यनारायणाची महापूजा आहे ना. तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाची काही काळजी आहे का नाही? एक्सक्यूज मी. काय? अंकल तुम्हाला संडेला पूजेला जायलाच हवं का? पूजा मीच सांगणार आहे. स्नेहा तुझं लग्न होणं कठीण आहे का बाई? नाही त्यांना जाऊ दे पूजेला. हे इथे नसतील ना तरच बरं होईल. ठीक आहे तर मग स्नेहा मी माझ्या मामा अँड डॅडना इथे घेऊन येतोय. येत्या रविवारी. कुठे? स्नेहाच्या घरी. त्या चाळीत? नो वे. मामा प्लीज. व्हॉट डू यू मीन अभि? जर त्या वस्तीत मला माझ्या क्लबच्या एखाद्या मैत्रिणीने पाहिलं तर माझं चेअरमन पद जाईल माझ्या हातून. मामा आणि तू जर आली नाहीस तर स्नेहा जाईल माझ्या हातून. हे बघ अभि मला आता तुझ्याबरोबर डिस्कस करत बसायला अजिबात वेळ नाही. कारण थोड्या वेळाने मला आमच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एका झोपडपट्टीत जायचंय तिथल्या गरीब मुलींचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी. मामा तू म्हणजे नाही गव्हर्नमेंट आहेस. व्हॉट डू यू मीन अभि? मग काय तुला झोपडपट्टीतल्या मुलींचा कळवळ आहे पण चाळीतल्या मुलीचं नाही. कारण झोपडपट्टीतल्या मुली माझी सून होण्याचे स्वप्न पाहत नाहीत. नाही मी काय म्हणतो आपण त्या मुलीकडच्या लोकांना जरा एक संधी देऊया ना स्वतःला प्रूव्ह करायची. हा संधी? त्या चाळीत जाऊन? सॉरी तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जा. मला मात्र त्या चाळीत जाणं स्वतःच्या प्रेस्टिजला धरून वाटत नाही. टू मच. मामा मामा प्लीज. डॅड तुला दुसरी कोणी मिळाली नाही का रे? डॅड हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला तर?
हा प्रश्न मी मलाच विचारलाय. झाला ना? आता काय? अगं पैसे दिले ना नेहमीप्रमाणे. जरा उशीर झाला. नेहमीप्रमाणे तू जर आणखीन थोडा उशीर केला असतास ना तर मी माझ्या लग्नाची डायरेक्ट पत्रिका तुझ्या हातात दिली असती. ए स्नेहा, असं काय बोलतेस ग? हे बघ, तू माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाहीस. असं काही नाहीये. हल्लीच्या मुली बघ. काय बघतोय? तू सोडून इथे कोणी नाहीये. हल्लीच्या मुली बघ लग्न झाल्यावरही दुसऱ्या कुणाशी तरी लग्नाचा विचार करतात. हे बघ, इतर मुलींचं राहू दे, पण तू माझ्याशिवाय राहू शकतेस? नाही रे अभि, खरंच नाही राहू शकत. येस, मला वाटलंच होतं. पण दुसऱ्या कोणी मिळेपर्यंत. ए म्हणजे आपल्या दोघांचं लग्न नाही झालं तर तू दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडणार? दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडेन की नाही माहित नाही, पण वेळ काय सांगून येते का अभि? म्हणजे तुझ्या मम्माने मला नाक मुरडल्यापासून अनेक मुलांना एक ऑप्शन ओपन झालं. अनेक मुलं माझ्याकडे डोळे लावून बसले, माझ्याकडे आशेने बघतात. ए तसं काही नाही. हे बघ स्नेहा, प्लीज, हे बघ, माझ्या मामाने तुला नाक मुरडलेलं नाहीये. तिची फक्त एवढीच इच्छा आहे की तिचा मुलगा जरा चांगल्या घरात पडावा. हो का? म्हणजे तू लग्न झाल्यानंतर बायकोच्या घरात पडणार आहेस, घर जावई म्हणून? अगं असं काही नाही. तू प्लीज मला थोडं समजून घे ना, थोडं. नाही, तू मला समजून घे. येत्या 2-3 दिवसात जर तू मला फायनल डिसिजन दिला नाहीस तर मग हाय, कोण आहे? माहित नाही. माहित नाही म्हणजे? अरे मला पुढची तरतूद नको करून ठेवायला. हे बाई, हे बघ, तू असं काय करू नकोस प्लीज. हे बघ, मला 2 दिवसांची मुदत दे. मी मामाला कसं करून कन्व्हिन्स करतो. मी डॅडची सुद्धा मदत घेतो. मी डॅडने आताच फोन लावतो. हॅलो डॅड, मी आताच्या आता ऑफिस मध्ये येतोय. हो, क्या है? बाजूट. ए, लड़की को देखता है? माझ्या नवीन बॉयफ्रेंडला पळवून लावलं तू. ए स्नेहा, तुझा दुसरा कोणी बॉयफ्रेंड नाहीये. तुझा बॉयफ्रेंड फक्त मी आहे. हो ना? मग तसं सिद्ध करून दाखव ना. करीन ना? हा? म्हणजे करीन ना. तू सेफ आहेस. मी कुठे सेफ आहे? अगं म्हणजे मी सेफ आहे. तू कुठे सेफ आहेस? तू तर अभि आहेस ना? अगं म्हणजे मी अभि आहे. तू माझ्याकडे सेफ आहेस. बाबांना भेटायला जायचंय ना ऑफिस मध्ये? हो ना. हो हो हो. प्रिया, येस सर. या हे पेपर्स, हे आजच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंग मध्ये प्रेझेंट करायचे. या. शुअर सर. तो वृंदावन कुठे आहे? बसले असतील ऑफिसर्स लाउंज मध्ये डेलिगेट्स बरोबर आलेल्या सुंदर सुंदर मुलींची गुलू गुलू गप्पा मारत. आमचा वृंदावन जरा मुलींमध्ये जास्तीच रमतो नाही? रमतो? हा. गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात ना, तसे चिकटतात ते. आता त्या दिवशी बघा ना, रस्त्यात मला भेटले, हाय प्रिया म्हणून माझा हात जो धरला ना, तो सोडायला तयारच होईना. सम रिअली आस्किंग यू की त्यांचं लग्न का नाही लावून देत? मी का? एक माणूस सुखाने जगतोय हे बघवत नाही वाटत तुम्हाला? आले. या. हाय प्रिया. हॅलो सर. हॅलो. सर, तुम्हाला काय म्हणायचंय की लग्न झालेली सगळी माणसं दुःखी असतात? नाही नाही, सगळी नाही, पण सुंदर बायकांचे नवरे तेवढे दुःखी असतात नाही का? रिअली? या. असं का? कारण त्यांना सतत अशी भीती वाटत असते की आपल्या सुंदर बायकोला कोणी पटवणार तर नाही ना. एक्सक्यूज मी सर, पण सगळी माणसं तुमच्यासारखी नसतात. हो का? मग कशी असतात प्रिया? आपण एक काम करू, तुमची ही जुगलबंदी आहे ना, ती बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंग नंतर ठेवू. ओके? चालेल की. बरं मला एक सांग, आजच्या मीटिंगची तयारी कुठपर्यंत आली? सगळी तयारी झालेली आहे. डिनरसाठी 5 स्टार हॉटेलमध्ये टेबल सुद्धा बुक झालेली आहे. ग्रेट. तुझ्या ताईला कळवून टाक, आज मला यायला उशीर होणार आहे. एक्सक्यूज मी सर, मी डॉक्युमेंटेशनचं बघते. I'll take care. बाय द वे, किती उशीर होणार आहे हे सुद्धा कळवू का? थोडा म्हणजे
हाय. अरे कधी आलास? आत्ताच. डॅड मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. बोल ना. नाही डॅड, जरा फक्त तुमच्याशीच बोलायचं आहे. ओ कोणत्या संदर्भात? मला कन्व्हिन्स करण्यासंदर्भात. अरे मग मामाच्या समोर बोल ना, तो उलट मदत करेल तुला. बोल, काय प्रॉब्लेम आहे? मामा, अरे प्रॉब्लेम काय नाही रे, तुझा भाचा एका मुलीच्या प्रेमात पडलाय. अरे मग हा प्रॉब्लेम नाही, हे तर सोल्युशन आहे. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी कॉंग्रॅच्युलेट यू. तू कोणाच्या तरी प्रेमात पडलाय. थँक्स मामा. काय वेळच्या वेळी प्रेमात पडलेलं बरं असतं, कारण एकदा लग्न झालं की ह्यातलं आपल्याला काहीच करता येत नाही. अरे मामा, पण मी स्नेहाशीच लग्न करणार आहे. काय? हो. अरे 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 अरे, मग तुझं काही खरं नाही. का असं का म्हणतोस? अरे अभि, एकदा लग्न झालं ना की तुला सकाळी तिचाच चेहरा दिसणार आहे. चालेल मला. चालेल काय अभि? अरे एकदा लग्न झालं की तुला तिलाच घेऊन सिनेमाला वगैरे जावं लागणार आहे. अरे पण तिला सिनेमा बघायची आवडच नाहीये. अरे अभि, असं काय करतोस? एकदा लग्न झालं की तुला दुसऱ्या कोणाकडेच बघता येणार नाहीये. अरे पण दुसऱ्या कोणाकडे बघायचं तरी कशाला? अभि, अभि माय बॉय, तुझ्या लग्नाला एकदा 5 वर्ष झाली ना की मग मी काय बोलतोय त्याचा अर्थ तुला कळेल. पण मामा, हे सगळं तुला कसं माहिती? का? तू तर अनमॅरिड आहेस ना. हा, पण माझे काही दुर्दैवी मित्र जे मॅरिड आहेत ना, त्यांच्याकडनं मला कळत असतं. काय? हेच की एकदा लग्न झालं ना की मग दुसऱ्याची बायको आपल्याला जास्त सुंदर वाटायला लागते. म्हणजे बघा, आपण एकदा हॉटेलमध्ये जेवायला गेलो, ऑर्डर दिली की बाजूच्या टेबलवरची ऑर्डर आपल्याला जास्त आवडायला लागते ना. तसं होतं. कसं असतं, रोज घरच्या घरी वरण भात कोण खाईल रे? कधीतरी मालवणी खायला जावं, कधीतरी पंजाबी खावं, कधीतरी चायनीज, कधीतरी मेक्सिकन, कधीतरी स्पॅनिश खायलाच पाहिजे ना. हो. बरं मला एक सांग, माझा नेमका सल्ला तुला कशासाठी हवा होता? नाही, इट्स ओके मामा, मी माझं काय ते बघून घे. ना थँक्स. अरे कमाल करताय. हॅलो मॅडम, तुम्ही अजून जागेच? हो ग, अभि अजून आलेला नाही. हे बया, आता हो. मग फोन लाव की त्याला. तो मोबाईल घेतच नाहीये. हे बया, आता हो. मग साहेबांनी फोन लावा. कसा लावणार? ते एका मोठ्या क्लायंट बरोबर मीटिंग मध्ये आहे. हे बया, आता हो. ए तू परत असं ए बया आता व असं करू नकोस. हा, मग मी जाऊ घरला. आता एवढ्या रात्री? माझा कारभारी रातच्याला येतो 12 नंतर, रातपाळी करून. आणि मी दिसलं नाही घरात तर फोन करून संशय घेतो. कुठं हायस, कुणाबरोबर हायस? ठीक आहे, जा तू. अहो ते बघा की आले साहेब. बरं झालं. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू अजून जागी आहेस? हो. हे पण तुला वृंदावननी निरोप नाही दिला मी उशिरा येणार आहे म्हणून? दिला होता. तरीही माझ्यासाठी जागी आहेस तू. ओ सो स्वीट. बघ, याला म्हणतात बायकोचं प्रेम. अहो तुमच्यासाठी नाही काही, अभिदादांसाठी जागे आहेत मॅडम. म्हणजे अभिषेक अजून आलेला नाहीये? हो ना. तुम्हाला काय सांगून गेला होता का? कुठे जाणार आहे, किती वाजता येणार आहे वगैरे? नाही. तू फोन लाव. फोन कर त्याला. फोन कर आता. कसा करणार? फोन केला तर तो घेत नाही, आणि घेतला तरी बोलत नाही. हे बया, आता हो. चुप. मला या मुलाची कुठे गेला असेल? मला वाटतं अभिदादा रागवलाय तुमच्यावर. तो कशाला रागवेल माझ्यावर? आता तुम्ही त्याच्या लग्नाला परवानगी देत नाही म्हणून. तू जातेस का घरी? नाही, बरोबर बोलते ती. असंच काहीतरी कारण असणार, कारण आज दुपारी तो माझ्या केबिन मध्ये आला. त्याला काहीतरी डिस्कस करायचं होतं, पण मी बिझी होतो, त्यामुळे तो न बोलताच गेला. पोलिसात कळवा, पोलिसात. शट अप. पोलिसात कळवा काय पोलिसात कळवा? आता आमच्या झोपडपट्टीत परवा अशीच केस झालती. कसली केस? एका पोराला त्याच्या आई बाबांनी लग्नाला परवानगी दिली नाही. मग काय, त्याने जीव दिला. ओ गॉड. जाते मी. जा आता, पिच्छा सोड माझा. माय गुडनेस, दॅट्स हॉरिबल. वृषाली,
डोंट गेट अपसेट. हे बघ मी तुला काय म्हणतो, म्हणजे माझं एक सजेशन आहे. तू अभिला आत्ता त्याच्या मोबाईलवरती फोन कर. ओके. आणि त्याला सांग की आम्ही तुझ्या त्या मैत्रिणीच्या घरी यायला तयार आहोत म्हणून. तू फक्त घरी ये बाबा. नाही नाही, मी नाही असलं काही कमिट करणार हा त्याला. ठीक आहे, मग मी जातो झोपायला. गुड नाईट. थांबा, मी करते फोन, करते, मी कमिट करते. हॅलो अभि, अभि बाळ, अरे असं काय करतोस, का बोलत नाही ममाशी? हे बघ, मी तुला कमिट करते, मी तुझ्या त्या मैत्रिणीच्या घरी येईन. प्रॉमिस? प्रॉमिस हनी, प्रॉमिस. थँक्यू. या 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 ना या. आलाप गेला. वा, छान 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 आहे तुमचं घर. या गल्लीमध्ये गाडी घुसवताना थोडासा त्रास झाला एवढंच, बाकी छान आहे, मस्त आहे. अच्छा, म्हणजे गाडी आणलीत आपण? हो, रिक्षाने नाही आलो, शोफर आहे बरोबर, आणि तो भाडं मागायला येणार नाही. बसा. हो, पण एक्झॅक्टली बसायचं कुठे? कारण सोफ्यावर तर भाजीचा मळा फुललाय. सोबत विळाई आहे. नाही सॉरी हा, काय झालं की तुम्ही येणार त्या गडबडीत ना उचलायचंच राहून गेले. बसा ना, बसा बसा बसा. असू दे असू दे. आता मिडल क्लास म्हटलं की एवढं एक्सपेक्टेडच होतं मला. पण बरं झालं वृषालीच्या लक्षात आलं, नाहीतर मी इथे बसणार होतो, विळा भोपळ्याचं शक्य लगेच लक्षात आलं असतं माझ्या. सॉरी खरंच सॉरी, म्हणजे काय लक्षातच नाही आलं. बसा. आमची ही ना मुलखाची वेंद्री. तुम्ही बसा ना, बसा. असू दे हो. प्रत्येक बाईचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं. बसा बसा. तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. या बसा बसा. मग काय घेणार, चहा कॉफी? मी फक्त हर्बल टी पिते. गवती चहा आहे आमच्याकडे. गवती चहा? नको नको, मला नको तसलं काही. नाही नाही, कॉफी चालेल मला. जरा लवकर घ्या, नंतर मला एक मीटिंग आहे. कॉफी तयारच आहे. हो का? आणा तर मग. नाही मग नाहीयेत आमच्याकडे, कप आहे, चालेल ना? ओ माय गॉड. चालेल चालेल. तुम्हाला काय हवंय का? कॅन आय सी युअर बाथरूम प्लीज? त्याच्यात बघण्यासारखं काय नाही हवं. अहो नाही मला. अच्छा अच्छा, तसं आहे. हा, या ना. तुम्हाला जायलाच हवं का? पावसाळा आहे ना. अहो तिकडे कुठे, इकडे 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 इकडे. तिकडे? हो या ना. कुठे? ते काय रांग नाहीये, पटकन करून याचा. असू दे, इतकी काय इमर्जन्सी नाही आहे. ठीक आहे. बसा. घ्या ना, घ्या. घ्या. मग कधी करायचा साखरपुडा? साखरपुडा? व्हॉट डू यू मीन बाय साखरपुडा? साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट. तुमची नव्हती झाली का आंटी? आय बेग युअर पॉर्डन. अगं झाली होती. छान थाटामाटात झाली होती. वृषालीच्या वडिलांनी माझ्या हातामध्ये 1 लाख रुपयाची अंगठी घातली होती. अय्या, म्हणजे तुमची एंगेजमेंट यांच्याशी नाही, यांच्या वडिलांशी झाली होती? गुड जोक. व्हॉट गुड जोक? मूर्खासारखं बोलते ती. काय गमली? एंगेजमेंट रिंग कधी सासरा घालतो का जावयाच्या बोटात? कशी बोलण्याची पद्धत असते स्नेहा. कळली, अक्कल कळली. जरा शिकून घे आईकडून. आईकडून कशाला, डायरेक्ट तुमच्याकडून शिकून घेईन. सासूबाई. सासूबाई? व्हॉट नॉनसेन्स. कशात नाही काही आणि म्हणे सासूबाई. एक मिनिट, मी आता अगदी साधा प्रश्न विचारते. आमची मुलगी सून म्हणून पसंत आहे ना तुम्हाला?
पसंत आहे म्हणजे ना पसंत करण्यासारखं काहीच नाहीये तिच्यामध्ये. नाही, मला अजिबात पसंत नाही. मग इथे कशाला आलात आम्हाला कमी लेखायला? स्नेहा, आई थांब. आणि हे बघा, तुमच्या पसंतीवर आमचं काही नाहीये, हो की नाही अभि? हो तर काय म्हणालास? मामा म्हणजे तुझी पसंती महत्वाची आहे. मला वाटलं नव्हतं तू आईच्या ताटाखालचं मांजर असशील. शट अप. आय विल नॉट. हाऊ डेअर यू. अभि, ही उद्धट, ॲरोगंट आणि मॅनरलेस मुलगी मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. वृषाली जरा सबुरीने घे. नाही, अजिबात नाही. मी हिला दारात पाऊल ठेवू देणार नाही. आणि मी खिडकीतून आले तर? शेमलेस क्रीचर, आय हेट यू. आय ऑल्सो हेट यू. दिस इज टू मच. चला, आपल्याला या घरात 1 सेकंड सुद्धा थांबायचं नाही. 1 मिनिट, कुंकू तरी लावून जा. कुंकू? ते लावा तुमच्या उद्धट मुलीलाच. ते तुमचा मुलगा लावेल. वाट बघ, वाट बघ. जास्त वाट बघायला लावू नका सासूबाई. गुड बाय फॉर एव्हर. भेटू लवकरच. बाय. गो टू हेल. वृषाली अगं अगं थांब. आले आले. कोण हाय? या, कोण पाहिजे तुम्हासनी? अगं शकू, अगं बाया, काय झाक दिसतोय थोडा. थांबा थांबा, इथंच थांबा, पुढे यायचं नाही. अभिषेक, हा काय प्रकार आहे? काय नाही, आम्ही काल कोर्टात जाऊन लग्न केलं. लग्न? अरे काय सांगतोस काय तू?